अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश. मित्रांनो, आपण सांसारिक जीवनामध्ये सर्वजण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, शेती क्षेत्र असो, व्यावसायिक असो, नोकरी असो, हे सर्व आपण करत असताना ज्या माध्यमातून आपण लक्ष्मी प्राप्ती करतो म्हणजे धन प्राप्ती करतो, तर एक प्रकारे आपण आपल्या घरी लक्ष्मीचं जे आगमन होते त्यावेळेस आपण खरंच यथोचित आपण त्या लक्ष्मीचा मान सन्मान करतो का? की शेतकरी ज्या वेळेस आपण शेतामधून एखादं पीक घेतो, ते पीक घेतल्याच्या नंतर त्या पिकाची ज्यावेळेस रास तयार होते, जसं की आपण समजा सोयाबीन पीक घेतलं किंवा गहू घेतला, त्यावेळेस त्या पिकाची रास झाल्याच्या नंतर आपण त्या पिकाच्या राशीची आपण यथोचित मान सन्मान म्हणजे पूजा करतो, श्रीफळ वगैरे फोडून त्या ठिकाणी अगरबत्ती लावतो, प्रसाद सर्वांना वाटप करतो. त्याचबरोबर ते पीक आपण आपल्या घरी ते धान्य आपण म्हणजे धान्य लक्ष्मी आपण त्याला म्हणतो. ती धान्यलक्ष्मी आपल्या आपण घरी आणल्याच्या नंतर पूर्वीच्या काळी बैलगाडीमध्ये ते सर्व घरी यायचं आणि घरी आल्याच्या नंतर त्या बैलाची पूजा, ते धान्य घरी घेऊन आल्याच्या नंतर जो व्यक्ती तो शेतकरी त्या सोबत येतो त्याची अष्टगंध किंवा कुंकू वगैरे लावून त्याचं औक्षण वगैरे अशा पद्धतीनं त्या धान्य लक्ष्मीची पूजा वगैरे व्हायची. तर आज आपण खरोखरच जसं की आपल्या घरी आलेली जी लक्ष्मी आहे, आपल्या त्या लक्ष्मीला आपण आल्या पावली वाटू लावतो का? जसं की आता समजा आपण धान्यलक्ष्मीची तर पूजा करतो, पण धनलक्ष्मीची आपण पूजा करतो का? मग ही धनलक्ष्मीची पूजा आपण कशी करायला पाहिजे? तर तिचा आपण यथोचित मान सन्मान करतो का? हा मान सन्मान आपण कसा करायला पाहिजे? तर मग आपण ज्यावेळेस समजा आपल्या शेतातून कुठल्या प्रकारचं धान्य आल्याच्या नंतर ते धान्य ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये विक्री करतो आणि विक्री केल्याच्या नंतर शेतकरी असो किंवा नोकरदार वर्गाची कधी महिन्यातून जी काही पगार वगैरे होती, ती पगार झाल्याच्या नंतर नोकरदार वर्ग सुद्धा ते पेमेंट आल्याच्या नंतर एक रात्रभर तरी आपण घरी ठेवतो का? मालाचा पैसा एक रात्रभर तरी आपल्या घरी ठेवतो का? तर कसं राहतंय की पैसे जवळ आल्याच्या नंतर, धान्य विकल्याच्या नंतर बऱ्याच जणांना खूप महत्वाचे अर्जंट कामं असतात पैशाची. मग त्यामुळे गडबडीत सर्वजण काय करतात की धान्य विकलं की तिकडच्या तिकडच कोणाचे काही पैसे द्यायचे असतात, तिकडेच पैसे घरी न आणतात. कोण्या दुकानदाराची म्हणा, अजून कोणाची देयक जे राहते देणं, हे सर्व तिकडे वाटप करतात. पण आपण ती जी धान्यलक्ष्मी आहे, ज्यावेळेस धान्य विकल्याच्या नंतर ते धनलक्ष्मी जी आहे, ज्यावेळेस आपण धान्य विकल्याच्या नंतर ती आपण आपल्या घरी आणावी. त्याचबरोबर घरी आणल्याच्या नंतर आपल्या घरची जी काही कुलस्त्री आहे, ते कुलस्त्री आणि आपण स्वतः मिळून देवघरासमोर बसून त्या लक्ष्मीवर, त्या धनलक्ष्मीवर आपण हळदी कुंकू, अक्षदा, अगरबत्ती वगैरे त्याला ओवाळून, दिवा वगैरे ओवाळून थोडा खडी साखरेचा प्रसाद वगैरे अर्पण करावा आणि त्या लक्ष्मीवर ओम श्रीम श्री नमः असा लक्ष्मीचा मंत्र म्हणावा. किंवा हा मंत्र येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र आपण म्हणावा. आपण हा मंत्र म्हणल्याच्या नंतर ती लक्ष्मी, धनलक्ष्मी एक रात्रभर आपण आपल्या घरी ते सन्मानित म्हणजे एक रात्रभर ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी त्या लक्ष्मीचं आपल्याला जे काही काम आहे त्या धनलक्ष्मीचं, त्या कामानुसार आपण ती वापरावी. पण आल्या पावली ही लक्ष्मी आपण वाट लावू नये, कारण की शास्त्र असं सांगते की कुठलीही लक्ष्मी, तिचा मान सन्मान आपण आपल्या घरी यथोचित करायला पाहिजे. मग याच्यामध्ये व्यावसायिक असतील, व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जे काही महिन्याला घर खर्चासाठी जे काही आपण बाजूला आपण जर काही त्याच्यामधून जर पैसे काढत असाल, तर ते सुद्धा दर महिन्याला त्याचा मान सन्मान आपल्या घरी देवघरासमोर सांगितल्याप्रमाणे आपण ते करावा. नोकरदार वर्गांनी सुद्धा तसा मान सन्मान करावा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीने मान सन्मान करावा. आपण जर त्या लक्ष्मीचा मान सन्मान अशा पद्धतीने जर केला तर लक्ष्मी आपल्या घरी प्राप्त होण्याचे अनेक मार्ग आपल्याला सापडतात. त्याचबरोबर लक्ष्मी चिरकाल आपल्या घरी टिकते आणि त्या लक्ष्मीचा कुठल्याही व्यंग मार्गाला त्याचा विनियोग होत नाही, चांगल्या मार्गाला त्या लक्ष्मीचा विनियोग होतो आणि आपल्या घरची जी काही लक्ष्मी आहे ही चिरकाल आपल्या घरी अखंड अशी टिकते. आणि समोरच्या दरवाज्यानं म्हणजे आपल्या श्रीसुक्तामध्ये बरेच काही अशी कडवे आहेत की लक्ष्मी आम्हाला समोरच्या दरवाजानं पाहिजे, मागच्या दरवाजानं लक्ष्मी आम्हाला पाहिजेत नाही. जसं की वाईट मार्गाकडून येणारी जी लक्ष्मी आहे ती आम्हाला नको आहे आणि आम्हाला समोरच्याच दरवाजाने येणारी लक्ष्मी पाहिजे.
तर अशा पद्धतीने जर आपल्या घरी आपण लक्ष्मीचा यथोचित मान सन्मान जर केला तर आपल्या घरी चिरकार लक्ष्मी टिकते. आपण वर्षभरामध्ये जे काही लक्ष्मी प्राप्तीचे बरेच काही व्रत करतो, जसं की लक्ष्मी पूजन आहे. त्याचबरोबर आपल्या कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीचं आपण पूजन करतो. सत्यनारायण सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचंच पूजन आहे. तर मग हे सर्व आपण पूजा करतो. तर हे एवढा छोटासा उपाय करायला आपल्याला काहीच हरकत नाही. ज्यावेळेस आपल्या घरी कुठल्याही माध्यमातून, एखाद्या चांगल्या माध्यमातून लक्ष्मी आली तर आपण निश्चितच हा 1 ते 2 मिनिटाचा उपाय, हा मानसन्मान त्या धनलक्ष्मीचा निश्चितच करावा, जेणेकरून त्या लक्ष्मीची अखंड वरदहस्त आपल्या परिवारावर, आपल्या स्वतःवर राहील. असा हा उपाय आपण अवश्य करावा आणि लक्ष्मी प्राप्तीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर घ्यावा. श्री स्वामी समर्थ.